न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। देशभरात 75व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक शहरात देखील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। नाशिकच्या श्रमिक सेनेच्या वतीने द्वारका ते पाथर्डी फाटा येथील रिक्षा स्टँड येथे झेंडावंदन करण्यात आलंय। पीआय गंगजे आणि बाळा पाठक यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम पार पडलाय। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। रिक्षा स्टँड अध्यक्ष बबलू सय्यद, मतीन शेख, विकी गवंडी, इम्तियाज शेख, सुभाष पटेल, इम्रान समीर, मुन्नाभाई जाकीर शेख तसेच रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या 26 जानेवारी निमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी भारताचं संविधान म्हणजे कायदा अस्तित्वात आला। या दिवसाच्या दिवशी श्रमिक सेनेचे मार्कवरचे अध्यक्ष सन्माननीय बब्बूभाई, वकीलभाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून झेंडावंदन दरवर्षीप्रमाणे केलं आणि भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्या संविधानावर आमचा विश्वास आहे व्यक्त करून हा संदेश नाशिककरांपर्यंत दिला। त्याच्याबद्दल संपूर्ण श्रमिक सेनेच्या रिक्षा स्टँडला माझ्याकडनं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।